नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधलाय। त्यांची परिस्थिती जाणून घेत पर्यटकांना शासन तुमच्यासोबत असल्याचं सांगत धीर दिलाय। तसंच नेपाळमधील खासदार संदीप राणा यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली। महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी पर्यटकांना सांगितलंय। तात्काळ संपर्क साधतो आम्ही आणि त्यांना त्या ठिकाणी कारवाई करायला लावतो। काळजी। नमस्कार। किती लोक आहेत आपण तिकडे? 4 लोक आहेत। बरं आणि आपल्या महाराष्ट्रातले किती लोक आहेत? आपले 115 लोक सगळे आपल्या महाराष्ट्रातले आहेत। तुमची काय आता? बरं ठीक आहे। त्यांना तात्काळ संपर्क साधतो आम्ही आणि त्यांना त्या ठिकाणी कारवाई करायला लावतो। काळजी करू नका। मी आता स्वतः तुमचा मेसेज मिळाल्याबरोबर आपल्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीला देखील बोललोय, पत्रही दिलेलं आहे, त्यांनाही सांगितलेलं आहे आणि मी स्वतःही आता हे जे तुम्ही सांगतात त्यांच्याशी संपर्क करून आपण हा पूर्ण तुमचा प्रश्न सोडवू आणि तुम्हाला बरोबर सुखरूप घेऊन येऊ। तुम्ही काळजी करू नका। पूर्ण आपली टीम कामी लागलेली आहे। तुम्हाला सुखरूप आम्ही आणू महाराष्ट्रामध्ये। काय काळजी करू नका। नाही घाबरू नका। आम्ही सगळे टच मध्ये आहोत आणि मी स्वतः लक्ष घालतोय। काय काळजी करू नका। हो त्याच्या आधी तुम्हाला पूर्ण तिथे पोहोचवायचा प्रयत्न करतो मी आणि सगळ्या व्यवस्था लावू आम्ही। काळजी करू नका। अच्छा, आले ना आपले नेपाळचे खासदार साहेब ना? हा, त्यांना मी विनंती केली होती। संदीप राणा साहेब, हा ते येत आहेत तिथे। संदीप राणा साहेब जे नेपाळचे खासदार आहेत त्यांच्याशी बोलणं झालंय। ते पूर्ण मदत करतील। मी आहे त्यांच्या टच मध्ये। काळजी करू नका। हो चला। पहिल्यांदा मला या गोष्टीचा आनंद आणि समाधान आहे की तुम्ही सगळे सुखरूप आहात। याचा आनंद आणि समाधान आहे। आता तुम्हाला सुखरूप महाराष्ट्रात परत आणू। काळजी करू नका। पूरी मदद करेंगे, आप चिंता मत करो। अभी मैं सब नहीं कुछ नहीं होगा। आप चिंता मत करिए, सबको मैं वापस लाता हूँ, बराबर लाता हूँ। व्यवस्था हम पूरी कर रहे हैं, आप चिंता मत करिए। नमस्कार। किती लोक आहेत आपण तिकडे? 4 लोक आहेत। बरं आणि आपल्या दरम्यान नेपाळमधल्या महाप्रलयामुळे जे अडकलेले आहेत त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। तर ज्यांचे नातेवाईक पुरात अडकलेले आहेत किंवा संपर्क होत नसल्यास त्यांनी प्रशासनाला कळवावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलंय। आपले काही भारतीय लोक आणि विशेषतः महाराष्ट्रातले काही लोक देखील त्या ठिकाणी आहेत किंवा असण्याची शक्यता आहे। त्या पद्धतीनं संपर्क साधण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आम्ही MEAची देखील मदत त्या ठिकाणी घेतो आहोत आणि विशेषतः दिल्लीच्या माध्यमातून अशा पद्धतीनं मानसरोवर यात्रेच्या निमित्ताने किंवा इतर गोष्टींकरता जे गेलेले लोक आहेत त्यांच्याही करता नेपाळमधनं जो मार्ग आहे तर त्या ठिकाणी एक अवरोध निर्माण झाला आहे। तर तिथनंही त्यांना परत कसं आणायचं याचंही प्लॅनिंग आपण करतो आहोत आणि त्या संदर्भात सेंट्रल गव्हर्नमेंटशी आपलं बोलणं झालेलं आहे। त्यामुळे पूर्णपणे अलर्ट मोडवर आपण आहोत आणि कोणाचाही संपर्क झाला तर त्याला रेस्क्यू करायची तयारी आपण ठेवलेली आहे।